सांगलीत एआयएमआयएमची आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात. महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आसिफ टिपूभाई इनामदार यांच्याकडे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन एआयएमआयएम पक्षाच्या वतीने सांगली शहरात आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक, पक्षप्रवेश व पदनियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन एआयएमआयएम सांगली शहर कोऑर्डिनेटर आसिफ उर्फ टिपूभाई इनामदार यांच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्र सहसचिव व पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर माननीय शफीउल्ला काझी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सांगली व कुपवाड महानगरपालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी आसिफ टिपूभाई इनामदार यांच्याकडे सोपवण्यात आली. इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे तसेच पक्षाच्या वतीने ईव्ही फॉर्म प्रक्रियेची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे. कार्यक्रमात विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एआयएमआयएम पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये अबू गडेकर, हाफिज मुबारक मदारी, हाफिज रमजान, हाफिज आसिफ पठाण, जेद शेख महाराज, रवींद्र कुदळे, सलाउद्दीन महबूब नदाब, सत्यजित कराडकर महाराज, साहिल खाटिक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. माननीय शफीउल्ला काझी यांच्या हस्ते सर्वांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. संघटन बळकटीसाठी करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये इलाही मुलानी यांची सांगली जिल्हा संघटकपदी, बाबूभाई मुल्ला यांची वाळवा तालुका कोऑर्डिनेटरपदी तर अहमद मुंडे यांची ईश्वरपूर शहर कोऑर्डिनेटरपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी एआयएमआयएम पक्षाच्या धोरणाबाबत मार्गदर्शन करताना शहर विकासाच्या दृष्टीने शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य व नागरी प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. एआयएमआयएम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील तसेच राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी स्वतः सांगलीत उपस्थित राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमामुळे सांगलीत एआयएमआयएम पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले. तमाम सर्व माझे बंधू आणि माता भगिनी, आपला सर्वांना जय भीम जय भीम. येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने आजच निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि 15 जानेवारी 2026 मतदान आहे. त्या अनुषंगाने ज्यांचे पक्षप्रवेश झाले त्या आसिफ इनामदार यांना मी आज सूचना देतो की त्यांना लगेच आता तुम्ही कारवाई करून एका दिवसामध्ये उद्या या ठिकाणची कार्यकारिणी आपण जाहीर करावी. त्याच अनुषंगाने 17 तारखेच्या इलेक्शनच्या मध्यनजर रखते त्या आपल्याला जे इच्छुक उमेदवारीसाठी, जे निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती, त्यांचे फॉर्म्स वगैरे भरून आपण ते सगळी प्रोसेस करून घ्यावी आणि जबाबदाऱ्या थोड्याशा आपण डिस्ट्रीब्यूट कराव्या. सांगलीमध्ये बऱ्यापैकी पक्षाला अपेक्षा आहे. बॅरिस्टर ओवैसी साहेबांनाही चांगल्या अपेक्षा आहेत. तिथून मिरज आणि सांगली हे शहर पहिल्या पसंतीचं पश्चिम महाराष्ट्रातलं शहर आहे. या ठिकाणी जर आपण अशा प्रकारचं प्रदर्शन जर दाखवलं तर नक्कीच एक नाराजीचा सूर उमटल्याशिवाय राहणार नाही. पण माझी अपेक्षा अशी आहे की टिपूभाई येत्या 2 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं एक संघटन इथे या ठिकाणी उभा करतील आणि जे इच्छुक फॉर्म त्यांनी आता 15 आणलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्यांना इच्छुक फॉर्मची गरज पडेल अशी मला एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माता भगिनींनाही सांगतो की आपण तळागाळामध्ये काम करत आहात. टिपूभाई बरोबर ज्यावेळेस पण मी या ठिकाणी आलो तर सर्वात जास्त आमच्या माता भगिनीचा त्याच्यामध्ये प्रेम जास्त आहे. असंच प्रेम बारकरा ठेवा. बाकीच्याही लोकांना, बाकीच्याही संघटनेमध्ये आता नवीन झालेल्या लोकांना, आमच्या हाफिज साहेब असतील. जय भीम जय भीम. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहीर केला. त्याच अनुषंगाने आज सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज एक कार्यकर्ता आढावा बैठक आमच्या आसिफभाई इनामदार उर्फ टिपू इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली या सांगली शहरामध्ये आज आयोजित करण्यात आला. त्या आयोजित कार्यक्रमासाठी आज मी शफीउल्ला काझी, महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर या कार्यक्रमाला या संबोधित करण्यासाठी आलो होतो. आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. येणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने सांगली शहरामध्ये आपण किती प्रभाग लढवणार आहोत, किती आपली तयारी आहे याचा संपूर्ण आढावा घेतला. ठीक आहे, आज संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर पण आपण वॉर्डामध्ये आमचे मतदारांची संख्या जास्त आहे. तिथपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचणार आणि सांगली शहरामध्ये चांगल्याप्रमाणे एमआयएम हा पूर्ण ताकदीने इलेक्शन लढणार आणि प्रत्येक प्रभाग जो आहे हा अनुकूल आहे असं नसतंच.
परंतु जे प्रभाग आमच्यासाठी अनुकूल आहेत, ज्या प्रभागामध्ये MIM मागच्या 2017-18च्या इलेक्शनमध्ये निवडणुका लढलं त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रमाणात मतदान मिळालेलं होतं. त्यावेळेस पक्षही नवा होता आणि संघटनही त्यावेळेस कमकुवत होतं. पण आज याला बरेच वर्ष उलटून गेले, बरेच वर्ष लुटून गेलेले आहेत. आज 2024-2025च्या अनुषंगाने आज आपण पाहतोय MIM पक्ष मिरज असेल, कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल आणि सांगली, मिरज, कुपवाड या शहरामध्ये चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांचं एक जाळं या ठिकाणी आहे. याच अनुषंगाने आज सर्वांना सूचना दिल्या. येत्या इलेक्शनचा जो कार्यकाळ आहे 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत नामांकन जाहीर करायचं आहे, नामांकन भरायचं आहे. MIM पक्ष पूर्ण ताकदीने सांगली, मिरज, कुपवाडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढणार आहे. पूर्ण प्रभाग लढणार आहात आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवरती MIMचा झेंडा आम्ही फडकवणार आहोत. सांगली, मिरज, कुपवाड शहरला किती उमेदवारी तुम्ही जाहीर करणार आहे? आता याच संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली. आमचे जे सांगलीचे जे जमेदार आहेत टिपूभाई यांच्याशी आढावा घेतला. आज त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्याकडनंही काही इनपुट्स मी घेतलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांची एक यादी तयार होईल. आपल्याकडे लवकरच ती यादी जाहीर करण्यात येईल की आपण किती प्रभाग लढणार आहोत, किती उमेदवार आमच्याकडे इच्छुकसाठी आलेले आहेत. संपर्कामध्ये भरपूर आहेत. आज मिरजमध्ये माझी पत्रकार परिषद झाली. मिरजमध्येही लोकांना इच्छुक उमेदवारीचे फॉर्म वाटप करण्यात आले. त्या ठिकाणी बऱ्यापैकी इच्छुक उमेदवारांनी सांगलीचे काही उमेदवार जाऊन त्या ठिकाणी पण इच्छुकचे फॉर्म घेतलेले आहेत. तर त्या अनुषंगाने एक चांगला या ठिकाणी संख्याबळ आपण उभा करू शकतो. चांगल्या प्रमाणे एक आपण नगरसेवक या ठिकाणी निवडणुकीमध्ये लढणार आहे हे 100% खरं आहे.